पहावं मी मन होई काबावर लपावं तू असं का बरं तू पहावं मी मन होई काबावर लपावं तू असं का बरं. आता जो तुम्ही प्रेम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केला आहे. जर कोणाकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेला आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते सिम्पली ते कॅपकट ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये बीटमा व्हिडिओ दिल तर तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण 6 बीट दिलेले आहेत. येथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा 6 बीट आहेत. तर आपल्याला काय करायचं हा जो व्हिडिओ आहे तो बीटनानुसार इथून कट करत नाहीच आहे. जसे ते मी सांगतोय तशा प्रकारे. तर आपल्या सिम्पली बीटमा व्हिडिओ कट करण्यासाठी तो जो बीटमा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे बीट कोटी चेंज होते बघायचे इथे. तर थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली जी बीट आहे अशा चेंज होते. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. पहिला ऑप्शन येते स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्या ह्याच्या पुढची जी बीट आहे ती कोटी चेंज होते बघायची आपल्याला. ओके, तर इथे आपली चेंज होते. तर सिम्पली आपल्याला त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला जो ऑप्शन येते स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा वेळी इथून पुढचे जे बीट राहिले ते तुम्हाला इथून कट करत न्यायचे शेवटपर्यंत. इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर त्यामध्ये आपले आता फोटो ॲड करायचे आहेत. येथे तुम्हाला आहे ना 6 बीट आहेत. तर येथे 6 बीटला वेगळे 6 फोटो तुमचे इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी काय करतो तुम्हाला एका बीटला फोटो जो आहे तो ॲड करून दाखवतो. त्यानुसार तुम्ही पुढच्या बीटला आहेत ते तुमचे फोटो इथून ॲड करून घ्यायचे. तर फोटो ॲड करण्यासाठी ही जी पहिली लेयर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते. थोडं स्क्रोल करायचं आहे. ते रिप्लेसचं ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आणि जो पण तुमचा ते फोटो असेल अशा वेळेस सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तरी आपण इथून एक फोटो आहे तो इथून सिलेक्ट करून घेऊ अशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली 2 बोटाने सेट करायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर सेम प्रोसेस दुसऱ्या बीटपाशी यायचं त्या ही जी लेयर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. दुसरा आपला जो इथे फोटो आहे अशा प्रकारे इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर 2 बोटाने सेट करायचं आहे. इथून परफेक्ट इथून सेट करायचं आहे. सेम प्रोसेस दुसऱ्या तिसऱ्या इथून जे पण पुढच्या बीट राहिले त्यांना इथून फोटो ॲड करून घ्यायचा आहे. इथून फोटो ॲड केल्यानंतर आपले आता काय करायचे ते जे सॉन्ग आहे इथून ॲड करायचे अशा पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला एक ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन 4 नंबरला आहे त्यावरती क्लिक करून जो आपण बीट मावडी दिला आहे त्यामध्ये सॉन्ग आहे तर तोच बीट मावडी ते सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर इथे जे तुमचं सॉन्ग आहे याशिवाय इथून ॲड होऊन जाईल. हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं इथून बॅक करायचं आहे. आणि जे तुम्ही PNG पाहिले म्हणजे PNG होत्या लिरिक्स या सॉन्गचं तर ते ॲड करण्यासाठी आपल्याला सिम्पली काय करायचं अशा पहिल्यांदा जुटायचं. पहिल्यांदा जुट आल्यानंतर इथून तुम्हाला एक ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आणि मी तुम्हाला की येल्लोचे हे जे म्हणजे येल्लोचे अशा प्रकारे इमेज असेल ते मी तुम्हाला मटेरियलमध्ये देईल. तिथून जाऊन तुम्हाला ही ॲड करायची इथे. इथून ॲड केल्यानंतर आपल्या आता काय करायचं शेवटपर्यंत आणायची अशा प्रकारे. इथून शेवटपर्यंत आणल्यानंतर थोडी इथे झूम करायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली पहिल्यांदा जुटच थांबायचं आहे. मी तुम्हाला ते टोटल 6 PNG दिल तर जे पण सॉन्गचं लिरिक्स असेल हे ते तुम्हाला ऐकून ते PNGतून ॲड करायचे. ॲड करण्यासाठी सिम्पली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आणि जे आपल्या PNG आहे पहिले इथून ॲड करायचे अशा प्रकारे. इथून PNG ॲड केल्यानंतर पहिला जो फोटो आहे तेवढीच ह्या ज्या PNGची लेंथ आहे ती ठेवायची. अशा वेळेला कमी जास्त दोन्ही बाजूंनी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुसरा जो फोटो आपला तेवढेच दुसऱ्या PNGचं इथून जे साईज असेल ती ठेवायची. तर सिम्पली आपल्या दुसऱ्या PNG इथून ॲड करण्यासाठी दुसरा जो हा फोटो आहे तिथेच आल्यानंतर सिम्पली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. पुन्हा आपलं दुसरं PNG इथून ॲड करायचे. त्याच्यानंतर जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढीच ह्या PNGची लेंथ आहे ती ठेवायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचे हे जे PNG आहे त्यावरती क्लिक करायचे. 4 नंबरला इथे तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आणि इथून तुम्हाला एक सेक 3चा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर अशा वेळेस सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या PNGला करायची. आणि जे पण 6 PNG आहेत त्यांना सेक 3चा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. पुढचे जे 4 PNG राहतील त्यांना सुद्धा एकच इफेक्ट ॲड करायचा तो म्हणजे सेक 3चा. इथून PNGला इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड केल्यानंतर इथून बॅक करायचे. आणि आता मी काय करतो जे आपले हे PNG पण ॲड करून घेतो. फोटोसुद्धा बीटनुसार आहेत ते ॲड करून घेतोय ते.
तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहेत ते ॲड करून घेतले आहे. तुम्ही पण तुमचे फोटो असे ॲड करून घ्यायचे. त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जसे ते मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहेत ते ॲड करायचे. तर आपल्याला आता काय करायचं, हा जो पहिला दुसरा फोटो आहे त्यामध्ये एक व्हाईट कलरचं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला लाईट इफेक्टचं एक ऑप्शन आहे त्यामध्ये जाऊन एक इफेक्ट सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे लाईट इफेक्टमध्ये यायचं आहे आणि इथून तुम्हाला ब्लान्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल ती संपूर्ण कमी करायची. त्याच्याच खाली अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. नंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे तिथे यायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक कंबोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. ह्यामध्ये आपल्याला प्लांडोमा 1 नावाचा तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्या वरती जे टाईमलाईन आहे त्यावरती स्क्रोल करून त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथेच त्या फोटोला आपल्या प्लांडोमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेच त्या पुढच्या फोटोला आपल्या डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो कसे यायचे आहे त्या फोटोला आपल्या प्लांडोमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा त्याच्या पुढचा फोटो स्क्रोल करून त्या फोटोला आपल्या प्लांडोमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे तो इथून द्यायचा. पुन्हा आपल्या स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो आहे ते द्यायचं आहे. त्या फोटोला आपल्या डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली आपल्या इथे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून क्लिक केल्यानंतर बरोबर चिन्हावरती तुमच्या फोटोला अशा इफेक्ट आहेत ते इथून ॲड होऊन जातील. हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, सिम्पली पहिल्यांदा जे आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि याचे येते तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येते. अशा प्रकारे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला हॅलो ब्लरचा एक पहिला इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती आपल्याला जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ह्या इफेक्टची जी लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे. इंटेन्सिटी संपूर्ण यायची, स्पीड आपल्या इथे 70 ठेवायची अशा प्रकारे. तर इथं आपण 70 ठेवूया स्पीड आणि त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता त्याच लेअरवरती क्लिक करायचं. आता जी आपण ही लेअर ॲड केली इफेक्टची ती त्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर 3 नंबरला डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जी आपली डुप्लिकेट लेअर झाली तीच अशा बाहेर त्याच्या पुढे आणून त्याच्या जो आपला दुसरा फोटो आहे तेवढीच ह्या पण इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या त्याच इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे, त्याच्या पुढच्या फोटोवर पशी आणायचे अशा प्रकारे आणि जेवढा आपला तिसरा फोटो आहे तेवढं ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची आणि सिम्पली स्पीडमध्ये जायचं आहे. तुम्हाला आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि स्पीड आपल्या इथे 80 ठेवायची अशा प्रकारे आणि त्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या हा जो इफेक्ट आहे डुप्लिकेट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला आणायचं अशा प्रकारे. पुन्हा आपल्या ह्याची लेंथ आहे जेवढा आपला हा जो फोटो आहे तेवढीच ह्या इफेक्टची जी लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे. हा जो आपला 5वा फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे अशा कमी करायची ठेवायची आणि पुन्हा आपला हा जो शेवटचा फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ह्याचीसुद्धा आपल्याला 80 ठेवायची लेंथ आहे ती स्पीड आहे ती. इथून ठेवल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा वेळी हे जे इफेक्ट आहे ते एकच इफेक्ट तुम्हाला सर्व फोटोला इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला जेवढा म्हणजे तिथला फोटो असेल तेवढीच इफेक्टची लेंथ आहे ती ठेवून द्यायची. त्याच्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे तो इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला हे जे बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून आपला जो व्हिडिओ आहे अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.